श्री स्वामी समर्थ. स्वामींचे प्रकट स्थान कर्दळी वन. 300 वर्षांचे रहस्य. नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय गूढ आणि पवित्र रहस्य. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ यांचे प्रकट स्थान कर्दळी वन. अनेक भक्तांच्या मनात प्रश्न असतो, स्वामी समर्थ अचानक पृथ्वीवर कसे प्रकट झाले, ते कोठून आले आणि कर्दळी वनाशी त्यांचा काय संबंध आहे. आज आपण हे संपूर्ण रहस्य जाणून घेणार आहोत. कर्दळी वन म्हणजे काय? कर्दळी वन हे एक अत्यंत गूढ आणि पवित्र जंगल आहे, जे त्याचं नाव कर्दळी वन आहे. हे स्थान श्रीसाईलम परिसरातील पर्वतांमध्ये असल्याचे सांगितले जाते. या जंगलात साधारणपणे कोणीही सहज जाऊ शकत नाही, कारण ते अत्यंत घनदाट, रहस्यमय आणि तपस्वींचे स्थान मानले जाते. असे सांगितले जाते की येथे अनेक सिद्धयोगी, महात्मे आणि तपस्वी हजारो वर्षे तपश्चर्या करत आहेत. श्रीदत्त परंपरेचे गूढ. श्री स्वामी समर्थांचा संबंध थेट गुरुदेव दत्त यांच्या परंपरेशी जोडला आहे. या परंपरेत अनेक अवतार मानले जातात. पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ. दुसरा अवतार नरसिंहा सरस्वती आणि त्यानंतरचा महान अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ. नरसिंह सरस्वतींचे कर्दळी वनात गमन. इतिहासानुसार नरसिंह सरस्वती महाराज यांनी शेवटच्या काळात कर्दळी वनातच प्रवेश केला. तेथे त्यांनी दीर्घ काळ तपश्चर्या केली. काळ पुढे जात राहिला. वर्षे गेली, कित्येक दशके गेली आणि म्हणतात की शेकडो वर्षे ते समाधी अवस्थेतच होते. 300 वर्षाचे रहस्य. अनेक भक्त कथांनुसार असे सांगितले जाते की नरसिंह सरस्वती महाराजांनी कर्दळी वनात सुमारे 300 वर्षे गहन तप केले. या काळामध्ये ते ध्यानावस्थेत होते. काळ बदलत गेला. राजे महाराजे गेले. पिढ्या खूप बदलल्या. पण त्या जंगलात एका महान शक्तीचे तप सुरूच होते. स्वामी समर्थांचे प्रकट होणे. एके दिवशी एक लाकूडतोड्या त्या जंगलामध्ये गेला. तो झाडे तोडत होता. अचानक त्याची कुऱ्हाड एका मोठ्या मुंग्यांच्या वारुळावरती पडली. अचानकच ते वारूळ फुटले आणि त्यातून तेजस्वी प्रकाश बाहेर पडला. त्या प्रकाशातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचे पहिले शब्द. कथांनुसार त्यावेळी स्वामींनी पहिल्यांदा सांगितले, आम्ही कर्दळी वनातून आलो आहोत. हे वाक्य आजही अनेक भक्त सांगतात. यामुळेच भक्तांचा विश्वास आहे की कर्दळी वन हे स्वामी समर्थांचे प्रकट स्थान आहे. स्वामींची भारत यात्रा. प्रकट झाल्यानंतर श्री स्वामी समर्थांनी भारतभर भ्रमण केले. श्री स्वामी समर्थ अनेक ठिकाणी गेले. काशी, गिरनार, रामेश्वर आणि अनेक पवित्र स्थळे. अखेरीस ते आले अक्कलकोटला आणि तेथेच त्यांनी दीर्घकाळ वास्तव्य केले. अक्कलकोटमधील चमत्कार.
अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी असंख्य चमत्कार केले. आजारी लोक बरे झाले, गरीब लोकांचे जीवन बदलले, भक्तांच्या संकटांचे निवारण झाले. आजही लाखो भक्त दरवर्षी अक्कलकोटला जातात आणि त्या ठिकाणी दर्शन घेतात. काही भक्तांचा अनुभव आहे की त्यांना साक्षात स्वामी समर्थांचे दर्शन होते. आणि कर्दळीवनाचे आजचे रहस्य जाणायचे झाले तर आजही अनेक साधू सांगतात की कर्दळीवनात अद्भुत शक्ती आहे. तेथे ध्यान केल्यास खूपच मन शांत होते आणि आध्यात्मिक अनुभव सुद्धा येतात. कर्दळीवन का गूढ रहस्य आहे तर कर्दळीवन आजही पूर्णपणे शोधले गेलेले नाही. त्या ठिकाणी जाणे खूपच कठीण आहे. अनेक लोक सांगतात की तेथे आजही सिद्धयोगी ध्यान करत आहेत. स्वामी समर्थांनी नेहमी एकच गोष्ट सांगितली, भक्ती करा, नामस्मरण करा आणि देवावरती विश्वास ठेवा. स्वामींचा सर्वात प्रसिद्ध मंत्र कोणता तर श्री स्वामी समर्थ हा मंत्र जपल्याने मन शांत होते आणि संकटांपासून संरक्षण सुद्धा मिळते. मैत्रिणींनो, कर्दळीवनाचे रहस्य आजही पूर्णपणे उलगडलेले नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, स्वामी समर्थांची कृपा आजही त्यांच्या भक्तांवरती आहे. जर तुम्हालाही स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला नक्की हाईप द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.